हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टर सो लॉंग टाइम मी पुन्हा तुमच्याकरता एक युट्यूब व्हिडिओ घेऊन आली आहे, जे की मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या, कारण मी अपडेट नव्हते, फक्त इंस्टाग्रामवर रील्स येत होते, ते पण ड्राफ्ट क्लिअरन्स वाले. तर आज आहे माझी मॅरिएज अॅनिव्हर्सरी, 10th मॅरिएज अॅनिव्हर्सरी, आणि त्याच्याकरता मी एवढी स्पेशल रेडी झाली आहे. पिसाराचं नवीन कलेक्शन तुम्ही बघता, तर ते वाला आज मी वेअर केलंय, माझी फेवरेट साडी, कारण यांना रेड कलर खूप आवडतो आणि माझा लकी कलर आहे रेड, सो म्हणून मी रेड कलरची साडी वेअर केली आहे, पार्टी वेअर. आणि आज आमच्याकडे प्रोग्राम पण आहे एंगेजमेंटचा, त्याच्याच करता मी रेडी झाली आहे. म्हणजे घरगुती प्रोग्राम आहे, पण स्पेशल अशी रेडी झाली आहे, कारण मला पण माझं जे स्पेशल मोमेंट आहे ते सेलिब्रेट करायचंय बाहेर जाऊन. पण हे सगळं करण्याआधी मला तुमच्यासोबत साडीज शेअर करायच्या, ज्या की नवीन कलेक्शन आलंय आणि गोल्डन साठी खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या आणि खूप जणींनी बुकही करून ठेवलं होतं, पण आपला जो माल आहे तो रेडी व्हायला खूप टाइम लागला, कारण हँडलूम साडी आहे त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो रेडी व्हायला. पण फायनली साड्या आलेल्या आहेत गोल्डन वाल्या, आणि ज्यांनी बुक केलंय त्यांना तर आता हार्डली 8-9 दिवसामध्ये तुमच्या हातात साडी असणार आहे. गोल्डन साड्यांसाठी तर आपण बायका वेड्या झालोच आहोत, कारण की खूप साऱ्या जणी आहेत त्यांना गोल्डन साडी खूप आवडलेली, इन्क्लुडिंग मी. आणि पर्सनली तर काय की मला कॉटन साडी खूप आवडते, मला सॉफ्ट फॅब्रिक हवं असतं आणि थोडंसं शायनी सोबर असं काही असेल तर मला अजूनच आवडतं. तर मी विचार केला की का नको असं काहीतरी बनवायला की ज्याच्यामध्ये फॅब्रिक सॉफ्टही असेल, कॉटनवाला फीलही असेल आणि ती गोळाही नाही होणार जर का आपण वेअर करतोय, आणि सोबत त्याच्यात जर का शाईन असेल तर फायनली ते कलेक्शन आपल्याकरता आलेलं आहे, जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. हे तर गोल्डन साड्या आहेत ज्या आल्या, पण मी ज्याबद्दल बोलतीये त्या ह्या साड्या आहेत गाईज. बघताय तुम्ही, शॅडो मध्ये येतं, म्हणजे असं केलं की पिंक वाटणार, थोडंसं पिंक वाटणार, आणि ब्ल्यू कलर आहे. काठ तुम्हाला पिंक कलरचे काठ येणार, आणि पदर जो आहे तो असा असेल साडीचा. खूप सुंदर साड्या आहेत गाईज, ही मला पर्सनली खूप आवडली, आणि मी ह्या कलरवाली साडी जी आहे ती मी लवकरच वेअर करणार आहे. लवकरच मी तुम्हाला ह्या लुकमध्ये दिसेल, कारण की माझ्याकडे सुंदर असं ब्लाऊज आहे ह्या टाईपचं, तर मी ही साडी वेअर केलेली तुम्हाला नक्कीच दिसेल लवकरच. परत माझ्याकडे आहे दुसरा कलर, बघताय तुम्ही, शॅडो बघा ना, म्हणजे मला कळत नाहीये मी आता तुम्हाला कसं एक्सप्लेन करू. मी नेहमी एक्सायटेड असते ना साड्या दाखवायला, कारण प्रकारच असे वेगवेगळे असतात की मी भावून जाते त्याच्यात. मला असं वाटतं की मी कसं सांगू तुम्हाला आता की ती साडी किती सुंदर आहे. बघताय तुम्ही, शॅडो आहे, म्हणजे फॅब्रिक मध्ये असं शॅडो टाईप दिसतंय. एका साईडने डार्क कलर दिसतो, म्हणजे याच्यात पिंक दिसतोय, गोल्डन आहे, म्हणजे गोल्डन पण नाही बोलू शकत, मला कळतच नाहीये. सोनेरी, आपण प्रॉपर सोनेरी कलर असतो ना, ते ह्याच्यात आहे. आणि अगेन पिंक कलरचे काठ आहेत, मध्ये पदरही तुम्हाला असा पिंक कलरचा येतो. शाईन मात्र अप्रतिम शाईन आहे साड्यांना. दुसरी अजून साडी दाखवते, हे बघा काय आहे हे, बघा, बघताय, ग्रीन कलर आहे, पिंक कलरचे काठ आहेत, शाईन बघा फक्त. गोल्डन आणि ग्रीन कलर आणि बॉटल ग्रीन कलर, 3 कलर मिक्स आहेत. पॅरेट ग्रीन कलर आहे यात, बॉटल ग्रीन कलर आहे, आणि सोनेरी कलर आहे, आणि सोबतच आपल्याला पिंक कलरचे काठ येतात. आपण पिंक कलरचा ब्लाउजही यावर वेअर करू शकतो. तर हाही कलर मला खूप जास्त, म्हणजे प्रत्येक जो कलर आहे ना तो आपापल्यात इतका सुंदर आहे की मी तुम्हाला वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत आहे. म्हणजे कोणतीही साडी, आता सपोज या 3 नाही बघितल्या, ही वाली बघितली तरी हिच्या प्रेमात पडू असं काही आहे. आता ही पण खूप, म्हणजे हे जे कॅमेऱ्यात दिसतंय ना, कॅमेरा थोडा फेंट कलर दिसतोय, ह्याच्यामध्ये प्रॉपर पॅरेट ग्रीन कलर आणि पिंकचं कॉम्बिनेशन, जे की माझं पर्सनली फेवरेट कॉम्बिनेशन आहे, पॅरेट ग्रीन आणि त्याच्यावर पिंक वाला कॉम्बिनेशन, ते खूप सुंदर वाटतं. आणि हा पिंक ना बेबी पिंक नाहीये, कोणता पिंक आहे हा, बेबी पिंक आणि पिंक वाला जो मधला शेड गेला तो वाला आहे, बट खूप सुंदर वाटते साडी. ही पण गोंडे येतात साड्यांना, आणि मी एखाद्या साडीचं तुम्हाला पहिले तर पदर दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की साडीचा पदर कसा आहे एक्झॅक्ट. हा खाल्लं असे गोंडे येतात, त्यानंतर तुम्हाला 4 चौकी विचारणारच की बाई तू साडी कुठनं घेतलेली आहे, मग तुम्ही काय सांगायचं की पिसारा साडीज वरनं मागवली आहे. तर हे बघा, हा तर बऱ्याच बायकांचा फेवरेट कलर असेल, मोरपंखी. बघताय तुम्ही, शेड बघा, पूर्ण मोराचा शेड आहे, म्हणजे ब्ल्यू कलर पण येतो, ग्रीन कलर पण येतो, सोनेरी कलर आहे, पिंक कलर आहे, इव्हन स्काय ब्ल्यू कलर दिसतो, म्हणजे वेगवेगळे शेड्स दिसतात त्याच्यात. आणि हे उन्हात तर अजूनच सुंदर वाटतं, म्हणजे तुम्ही दिवसा घालाल ना, दिवसा अजूनच सुंदर वाटते ही साडी. असं प्रत्येक साड्यांमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत,
आपल्याकडे अजून साड्या आहेत जे की मी आता इथे एवढंच ठेवलंय. बाकी तुम्ही बघताय गोल्डन कलेक्शन फायनली आलेलं आहे, जे की अजून त्याला रेडी व्हायचं बाकी आहे. बरंच काम बाकी आहे साड्यांवर, पण आता जस्ट फक्त माल आलाय म्हणून मी तुम्हाला तो दाखवते. ह्याच्यावर काम व्हायचं बाकी आहे अजून. पण साडी बघा, वेडा आहोत ना आपण या साड्यांसाठी. म्हणजे मला हे लिटरली बनवायला इतका टाइम लागतोय. एक एक साडी बनवायला खरंच खूप टाइम लागतो आणि मग त्याच्यामुळे ना तुम्ही ऑर्डर तर करतात पण मग टायमिंगवर तुमच्यापर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही होते. पण मी कसंही करून तुमच्याकरता मी बनवूनच घेते. म्हणजे अगदी सीझन वाईज काही काही गोष्टींना थोडासा अडथळा येतो, पण साड्या बनायला मी हायगाई नाही करत, मी मागे लागून बनवूनच घेते. तर हे बघा, याच्यामध्ये आता बरेचसे पीसेस आलेले आहेत, अजून आहेत. माझ्याकडे आता एवढेच आहेत. हे बघा, बघताय पदर बघा, डिझाईन बघा, साडीवरचं फिनिशिंग बघा, कलर कॉम्बिनेशन, सॉफ्टनेस जो आपण बोलतो, फॅब्रिक आणि त्याची जी शाईन आहे, म्हणजे अगदी रॉयल लुक. म्हणजे जर का तुम्ही ब्राईड पण होणार असाल, म्हणजे मुलींना, अगदी मुलींनाही मी बोलेल, ह्या साडीबद्दल ना माझ्याकडे जेन्युइनली वर्ड्स नाहीये. कारण का, ही साडी एकतर सॉफ्ट आहे, भरभरून शाईन आहे आणि जेव्हा आपण रात्रीची, स्पेशली जेव्हा रात्री आपण वेअर करतो नाही साडी, कारण मी स्वतः घातलेली आहे आणि मला सगळे जेव्हा शॉक झालेले बघून, जेन्युइनली आपण जेव्हा ही साडी रात्रीची घालतो आणि ह्याच्यावर फक्त गोल्डन ज्वेलरी वेअर करतो ना, नेकलेसेस वगैरे, किंवा तुम्ही स्वतःचं सोनं जे आपण पोत वगैरे घालतो ते गोल्डन कलरचंच असतं, तर ह्याच्यावर जर का तुम्ही फक्त गोल्डन टाकलं ना, इतकं अप्रतिम दिसतं. म्हणजे जेन्युइनली जर का तुम्ही नवीन नवरी होणार असाल, तर ब्राईड जर का तिच्या एखाद्या एंगेजमेंटमध्ये, कुठल्या प्रोग्राम मध्येही जर का ही साडी वेअर करते ना, ऑनेस्टली इतकं रॉयल लुक देणार की माझ्याकडे वर्ड्स नाहीये जेन्युइनली. आणि अजून एक आयडिया देते तुम्हाला, की जर का तुम्हाला माझ्यासारखा सेम लुक नसेल, की मी गोल्डनवर गोल्डन वेअर केलं होतं, तर मी काय केलंय, मी 2 साड्या एकतर काढल्या, जी आहे त्याच्यावर ब्लाऊज वेगळं होतं आणि मला एक असतं की माझं मन नाही भरत, सो मला हे वापरण्याकरताही मी साडी माझ्याकरता काढलेली आहे. पण मी काय करणार आहे, नेक्स्ट टाइम मी ही पुन्हा वेअर करणार आहे एखाद्या प्रोग्राममध्ये आणि मी काय करणार आहे, त्याच्यावर ना ग्रीन कलरची ज्वेलरी वेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये कुंदन असतील ग्रीन कलरचे. मी तर बोलते ब्राईड जर का एखादी असेल ना, तिने ह्या साडीवर प्रॉपर ग्रीन कलरची ज्वेलरी वेअर करायला पाहिजे. तर तो जो लुक आहे तो नक्कीच तुम्हाला आवडेल. सोबतच मला हे पण कळलंय की गोल्डन साडीवर बऱ्याच बायकांना माहित नव्हतं की आपण ह्याच्यावर पेटीकोटही प्रोव्हाइड करतो. कारण कसं आहे की साडी अशी थिन आहे, फॅब्रिक त्याच्यामुळे इमिजिएट जर का तुम्हाला घालायचं असेल आणि तुमच्या अराउंड तुम्हाला असं पेटीकोट वगैरे भेटतं की नाही, म्हणून आपण ते पण प्रोव्हाइड केलेलं आहे, जे साडीवर एक्झॅक्ट मॅच होतं. तर हे माहित नव्हतं आणि मी रिव्हील पण नव्हतं केलं, त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सांगते, साडीवर तुम्हाला पेटीकोटही भेटतोय, जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाहीये. सो तुमच्याकरता हे इझी होणार. परत माझ्याकडे अजून काही पीसेस आलेले जे मला पर्सनली खूप आवडलेले. ब्लॅक कलरची साडी आहे ज्याच्यावर गोल्डन कलरचं वर्क आहे. ही साडी तुम्हाला लवकरच मी घातलेली दिसेल आणि माझ्याकडे ह्या साडीचे सिलेक्टिव्ह पीसेस आलेले आहेत, अगदी जास्त नाहीये, त्याच्यामुळे ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ही साडी भेटणार आहे. साडी बघताय, आणि असं नाहीये की साडी फक्त दिसायला छान आहे, साडी पूर्ण जेवढी रूपवान आहे तेवढीच ती क्वालिटीनेही सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर का हातात घेतली तर त्याचं फॅब्रिक एक्स्ट्रीम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि घातल्यावर नंतर तुम्हाला वाटणार पण नाहीये की तुम्ही हेवी काही घातलंय. हलकी फुलकी साडी आहे आणि साडी बघा, फक्त साडीचा लुक बघा, खूप सुंदर अशी साडी आहे. पण ह्याच्यामध्ये मी जसं गोल्डन तुमच्याकरता प्रोव्हाइड करू शकले, तशी ही साडी मी तुम्हाला सारखं प्रोव्हाइड नाही करू शकत. सो सिलेक्टिव्ह पीसेस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पटापट ऑर्डर करा. म्हणजे आता बघितलं तर आत्ताच ऑर्डर केलं तर तुम्हाला भेटेल, कारण मी तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत की प्रत्येकीला हे भेटू शकेल. सो त्याच्यामुळे तुम्ही जर का बघताय की तुम्हाला आवडलंय तर बिलकुल टाइम वेस्ट नका करू, लगेच ऑर्डर करा, की जेणेकरून तुमच्यापर्यंत ह्या सुंदर अशा साड्या पोहोचतील आणि तुम्हाला पिसारावरचं कलेक्शन आवडेल, आय होप. तर हे होतं माझं आजचं कलेक्शन आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन आली आहे. हे तर पिसाराचं कलेक्शनचं दाखवलंय मी, तुझ्याही साड्या तू दाखवत जा, कारण या तर मी वापरते. पण एक असतं ना की जसं की आज अॅनिव्हर्सरी आहे आणि माझा नवरा मला काहीतरी घेऊन देणार आहे,
तर एक असतं की स्पेशल ओकेजनला आपण कुठे गेलो तर एखादी साडी आवडली तर आपण स्वतः करता घेतो, तसंच मी माझ्या करता काही साड्या घेत असते आदनामधनं, कारण मला वेड आहे साड्यांचं, जे आपल्या सगळ्या नॉर्मली सगळ्याच बायकांना त्याचं वेड असतं. तर बस ते वाला कलेक्शन घेऊन येईल. ब्लाऊज कलेक्शन जे मी आता रिसेंटली स्टिच करवलेले आहे तेही कलेक्शन मी तुमच्याकरता घेऊन येईन. आणि आय होप तुम्हाला पिसारा सारीज वरचं कलेक्शन आवडत असेल, आणि जर का तुम्ही अजून मागवलं नसेल तर नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंट सेक्शन मध्ये काही क्युरीज असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि माझा आजचा लुक तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ही साडी जर का तुम्हाला हवी असेल तर याकरताही तुम्ही ऑर्डर करू शकता. स्क्रीनवरही नंबर मी मेन्शन केला ऑर्डर करण्याकरता, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, तुम्ही तिथनंही जाऊन डिरेक्टली व्हॉट्सअपवर ऑर्डर करू शकता. तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, जी पण साडी तुम्हाला आवडली त्याचा स्क्रीनशॉट करा, व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर करा तिथनं. आणि जर का तुम्हाला काही डिफिकल्टीज येत असेल तर तुम्ही तिथे क्वेश्चनही करू शकता. तर बस इतकंच होतं. भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.